तर अजित पवार गटासाठी कायमची दारं बंद करा असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। शरद पवारांना उद्देशून जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केलंय। पक्षात होते तोपर्यंत दादागिरी सहन केली असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। तर शरद पवारांवर टीका केल्यास 1 मिनिटात प्रत्युत्तर देणार असल्याचं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। तर अजित पवारांना 2019 मध्ये उपमुख्यमंत्री करून चूक झाल्याचं देखील वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं। परत वाटा बंद करा, ह्यांना परत आपल्या पक्षात घेऊ नका। काही गोष्टी स्पष्टपणाने कार्यकर्त्यांच्या मनातलं बोलायला मी इथे आलोय। जोपर्यंत ते पक्षात होतं तेव्हापर्यंत आम्ही दादागिरी सहन केली, ती तुमच्यासाठी की तुम्ही चिडायला नको, तुम्हाला राग यायला नको। पण साहेब आता आमचा काय संबंध त्यांच्याशी? ते तुमच्यावर बोलतील, 1 मिनिटात त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल। मी माफी मागतो साहेबांची, तमाम इथे बसलेल्या शरद पवार प्रेमींची। पण 2019 बंड केल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पदी बसवणं ही राष्ट्रवादीची सर्वात मोठी चूक होती। कारण वन्स अ ट्रेटर इज ऑलवेज अ ट्रेटर। एकदा माणूस गद्दार असेलच तर त्याच्या मनात ते कायम असतं। आणि साहेबांची माफी मागून मी परत सांगतो की जिथे जिथे त्यांना संधी मिळाली तिथे तिथे त्यांनी साहेबांच्या जवळच्या माणसांचा अपमान केला। मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं।